Blessed are they which do hunger and thirst after righteousness, righteousness, for they shall be filled. Blessed are the merciful, for they shall obtain mercy. मर्सी म्हणजे दया. स्वतः माझ्यावर दया दाखवतील का? अगदी आव आणला होता मी की महिन्याच्या भोजन खर्चात 100 रुपये सहज पुरतील, उलट उरतील. आणि आता पैसेच संपले. महिना पूर्ण होण्यास अजून तब्बल 9 वार आहेत, पण खर्च तर लागणारच. उधारी करावयाची नाही असे अगदी निक्षून बजावले आहे. छे छे, काय ही फजिती. आता कोणत्या तोंडाने सांगू की खर्चाचे संपले आहे? तरी तिकडून 4 वेळा विचारणे झाले, पुरतील ना, पुरतील ना. तेव्हा मारे अगदी उरतीलच असे उत्तर दिले. काय करू त्याचे? देवा देवा, अगदी मान खाली घालण्याची वेळ आली माझ्यावर. काय करावे? विषय काढण्याचे सुद्धा अगदी धैर्य नाही माझ्यापाशी. अरे ऐट करून म्हटले होते की या 100 रुपयातील उरतील त्याचे काय करायचे, आणि आता तेच संपून गेले. आता खर्चाचे संपले आहे हे कसे सांगावे? छे, अगदीच लाज वाटते आहे. संसारातील भोजन खर्चाचा इतकाही अदमास असू नये मला. काय म्हणावे यास? अगदी काही सुद्धा येत नाही मला. रमाबाई, आम्ही पाहतो आहोत तुम्ही हिरमुसल्यासारख्या दिसता. काही होत नाहीये ना? नाही, मी ठीक आहे. मग नेहमीसारखा उत्साहही नाही आणि बोलणे चालणेही बंद आहे. काय झाले बरे? नाही, मी रमाबाई, रमाबाई, इतका संकोच आणि मानीपणा आपल्या माणसापाशी ठेवू नये. जे काही शल्य असेल, काही चूक घडली असेल, किंवा आपल्या जोडीदाराचे एखादे वर्तन आवडले नसेल, तर शांत चित्ताने मोकळ्या मनाने सांगण्याचा प्रयत्न करावा. असे मनातल्या मनात कुडत बसण्यात काय अर्थ आहे? सांगा बरे, काय झाले? रमाबाई, खर्चाचे संपले आहे. अहो, इतकेच ना? मग लागेल तितके काढून घ्या. सारे पैसे आम्ही तुमच्या जवळच तर ठेवतो. 1 रुपयाही स्वतःजवळ ठेवत नाही. हो, पण आपल्याला विचारल्याशिवाय त्यातल्या 1 रुपयासही मी हात लावित नाही. तेव्हा असे परस्पर कसे काढून घेणार? आणि आपण मजजवळ पैसे ठेवावयास देता, खर्चावयास नाही. रमाबाई, दडपण घेऊन कसा बसा खर्च भागवावा अशी काही आपली स्थिती नाही. परंतु पैसे जास्त असले तरी खर्च योग्य कारणासाठी नेटकेपणाने आणि सावधानतेने करता यावा, यासाठी 100 रुपयांची मर्यादा घालून दिली होती. काटकसर आणि टापटीप शिकल्याने मनुष्याचे धोरण आणि चौकसपणा वाढतो आणि घरातील सर्व गोष्टी व्यवस्थेने चालतात, हाच त्यामागील उद्देश होता. काळजी करू नका. लागतील तेवढे पैसे काढून घ्या. हा खर्च मात्र रोजच्या रोज ताळा जमवून लिहित चला, म्हणजे यापुढे तुमचे अंदाजपत्रक चुकणार नाही. आले का ध्यानात? हो. मग आता हसा बरे.
You cannot have a good social system when you find yourself low in the scale of political rights, nor can you be fit to exercise political rights and privileges unless your social system is based on reason and justice. किती छान वाचतेस गो तू रमे, कानाला अगदी गोड लागते हो. माधवाने तुला हे सारे शिकवले याचे खरेच कौतुक वाटते. पण खरं सांगू, हेवा सुद्धा वाटतो. तू अगदी मड्डम झालीस म्हणायची आता. फक्त काही सुद्धा कळले नाही गो मला. सखुताई, मला मात्र कळले. खरोखरच आमच्या नंतर सुरुवात करूनही रमा वहिनी कितीतरी पुढे गेल्या. तसे नव्हे आबा भाऊजी, गंमत सांगू का? स्वतः रोज अनेक विषयांवरती लेखन करीत असतात, टिपणे काढीत असतात. मला भारी कुतूहल वाटते त्याचे विषय. त्यामुळे हट्ट करून रोज त्यातले काही ना काहीतरी वाचते आणि स्वतःकडून त्याचा अर्थ समजून घेते. पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे सराईतपणे वाचते इतकेच. नाहीतर इतके अवघड वाचण्या इतकी प्रगती नाही बरे झालेली माझी अजून. परंतु करावयाची आहे एवढे मात्र नक्की. मारुती वनारी अंजली सीता रामदूता गगनजना महाबली कांता शुक्ला उठती वय सौख्यकारी दुःखहारी भूत वैष्णवगायका दीनानाथा हरी रूपा. आम्ही उभे आहोत इथे कधी बसून, पण कुणाचं लक्षच नाही. अरे ही काय पद्धत झाली? सकू ताबडतोब ये. घरातल्या बायकांना तुम्ही नावाने हाक मारताय. अहो, काही वाटतं की नाही तुम्हाला? हे रानड्यांचं घर आहे. तू कोण रे मला अक्कल शिकवणारा? आणि वर तोंड करून माझ्याशी बोलतोयस? विनायक भाऊ, काय झालंय? कोण तुम्ही? तू कोण? आणि पाहुण्याला अंगणातच उभं करण्याची पद्धत आहे वाटतं तुमच्याकडे. नाही नाही, तसे नाही. या ना विनायक भाऊ, सामान घ्या त्यांचे. हो हो. आणि क्षमा करा, पण मी तुम्हाला ओळखले नाही. मी अनंत ठोसर, मुंबईहून आलोय माझ्या पत्नी सखूबाई ठोसरांना न्यायला. क्षमा करा, आपली भेट नव्हती झाली कधी, त्यामुळे मी ओळखले नाही. नमस्कार करतो. आयुष्यमान भव. या, माझेही चुकलेच. चुकले म्हणजे चांगलेच चुकले. या या, तुम्ही आत या ना. विनायक भाऊ, रमा वहिनींना सांगा सखूताईंचे यजमान आलेत. सखूताईंना एकदम नको सांगायला की यजमान आलेत. थोडी मौज करावी यांची. सखूताई, स्वयंपाकघरातून पिठल्याचा काय सुरेख घमघमाट येतोय नाही? कुळथाचे पीठ अगदी खरपूस होते हो. पिठले अगदी सुरेख झाले असणार. मला फार आवडते हो. पण बाई ह्यांना नाही आवडत, त्यामुळे आम्ही करीतच नाही जास्त. पण सासूबाईंना आवडते हो. मग त्यांनी सांगितले म्हणजे करावेच लागते. पण केले म्हणजे मग यांचे आणि माझे भांडण झालेच म्हणून समजा. अगो बाई, आता यांच्यासाठी चण्याच्या डाळीचे वेगळे पिठले केलेले असते, तरी ह्यांचा आपला हे का सुरूच? कुळथाचे पिठले का केले, कुळथाचे पिठले का केले? रमे, मी जाते बाई मुंबईला. मला यांची फारच आठवण येते. हय्या, खरेच की काय? पण मी काय म्हणते सखूताई, कुळथाच्या पिठल्यावरून भांडणच ना करायचे आहे, मग त्यासाठी मुंबईत कशात जावयास हवे? म्हणजे म्हणजे येथे सुद्धा होऊ शकते की भांडण. अगो बाई, म्हणजे म्हणजे ओळखा आता तुम्हीच काय ते. अगो बाई, रमे खरेच ते आले तिथे? अगो रमे सांग ना. अगो हो, ते खरेच आले आहेत का? सांग की गं. सखूताई, हो, अगदी खरे झाले आहेत. मी जातेच बघू कशी. मुंबईस आमचे परमस्नेही भांडारकर राहतात हे खरे, परंतु आम्हा साऱ्या जणांस भेटावयास तेच पुण्यास येतात. त्यामुळे आमचे मुंबई जाणे होत नाही विशेष. गेल्या खेपेस वृत्तपत्रकारांना भेटावयास आम्ही मुंबईस निघालो होतो. पण आता मात्र बरे आहे.
हे काय पुढे नाही जायचे? छे, मी का बैठकीत जायचे? आमच्याकडे नाही हो चालत हे. बायकांनी 4 चौघात जाणे आमच्या ह्यांना नाही आवडायचे. अगो तिथे थांबणे किंवा बोलणे मनात सुद्धा आणू नकोस. फराळाचे न्यायचे तेही हाताखालच्या ब्राह्मणा करवी, नाहीतर ते आत यायची वाट पाहायची. आपण नाही हो जायचे. हे काय म्हणताय सखुताई? तुमच्या घरचे वातावरण हे असे असेल मला अजिबात ठाऊक नव्हते. इतके दिवस येथे इतक्या मोकळेपणाने राहिलात, 16 ओळ्याबद्दल कधी साधे तिरकेपणे बोलला सुद्धा नाही. मला आपले वाटले की नाही, हे सारे औटघटकेचे सुख. तुमच्या संसारातले वातावरण, तुझी आणि माधवाची गोडीची समजूत पाहून मला अगदी फार आनंद होई. आणि खरे म्हणजे असूयाही वाटे हो. इथल्या मोकळेपणाने जीवास किती बरे वाटायचे काय सांगू तुला रमे. तू माधवाच्या समोर येतेस, बसतेस, माधव तुला 4 चौघात बोलावतो, तुम्ही सारे मिळून बोलत बसता, हे पाहून किती बरे वाटते. पण आमच्याकडे माझघराच्या बाहेर आमचे पाऊल पडत नाही हो. पुरुष कामासाठी बाहेर गेले की मगच आम्ही बाहेर येतो. त्यामानाने पुण्यासही किती मोकळीक आहे, पण आमच्याकडे सारे कडक. मला इथे येण्याची परवानगी दिली तेव्हा देखील 100 सूचना केल्या होत्या. मी त्या पाळल्या नाहीत ती गोष्ट वेगळी. अगदी लहान होऊन इथले माहेर पण भोगले हो मी. पांडू, जी हे या घरातील व्रतवैकल्य जोरात येत वाटते. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते कळलं नाही मला. या घरातल्या बायका मौन व्रतात आहेत असे दिसते. आता सुभद्रा वहिनी आणि ताई काकू एकत्र असताना घर इतके शांत कसे? पटली ना? काय आज त्यांना भांडायला इशय नसेल मिळाला. आणि काय आता जेवताना धाकल्या मालकांची आठवण निघाली होती, त्यामुळं जो तो त्याच विचारात आहे बघा. आणि खरंच धाकल्या मालकांशिवाय इथं कोणाचा जीव रमत नाही बघा कशात. हो रे, माधव म्हणजे या घराचा प्राणच आहे. पण आता माधवास 1 महिन्याची सुट्टी आहे. कोर्ट बंद असेल तेव्हा चैत्रातला वसंतोत्सव साजरा करायला माधव इथे येणार नक्की. किती दिवस राहिले मग? वा 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 वा, म्हणजे इकडं आंब्याचा वास दरवळणार आणि लगेच धाकले मालक येणार. मौज होते मग. वा 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 वा, धाकले मालक येणार. किती दिवसांनी बघणार मी त्यांना. धाकले मालक येणार. आपल्याला वाढू. घरात ब्राह्मण नोकर आहेत ना? हो हो, का बरे? नाही, तुमच्या सौभाग्यवतीच वाढतायत म्हणून विचारले. होय, घरातील अन्नपूर्णेस आस्थेने भोजन वाढण्यासाठी संकोच कशासाठी? परंतु हे रीतीस आणि परंपरेस धरून नाही. बायकांची झाडं चुलीपाशीच. इथे पाहत होता काय, सारेच सोळे गुंडाळलेले. तुमच्या नवमत वादाचे स्तोम ऐकले होते, त्यामुळे आमच्या कुटुंबास येथे धाडताना काळजीच वाटत होती. पण बाळंभटजी माईसाहेबांचा निरोप घेऊन आले म्हटल्यावर नाईलाजच झाला. शेवटी तुमच्या वडिलांचे, गोविंदरावांचे बरेच उपकार आहेत आमचेवर. इथे हे असे सारे आहे म्हटल्यावर धाडलेच नसते त्यास. मी
थोडे बोलू का? चार चौघात तुमच्या अर्धांगिनी तोंडही उघडतात वाटते. असे पहा अनंतराव, आत्ताच तुम्ही म्हणालात तुमच्या अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजे काय? तर अर्धे अंग. विवाहाच्या बंधनात स्वतःच बांधताना अग्निसमक्ष विधीपूर्वक आपण शपथ घेतो की या क्षणापासून ही स्त्री म्हणजे माझे अर्धे अंग आहे. तेव्हा आपल्या धर्मातही हे सांगितले आहे की पुरुषांस जे जे म्हणून अधिकार आहेत ते सारे अधिकार तितकेच स्त्रियांसही मिळावयास हवे. तेव्हा आपण येथे जे काही बोलतो आहोत तसेच त्यांनाही बोलावयास काहीही प्रत्यवाय नसावा. बोला रमाबाई. सखुताईंची आपल्यावर खूप माया आहे. येथे आल्या दिवसापासून या ना त्या कारणाने त्या सतत आपली आठवण काढत होत्या. तिकडे मुंबईस आपल्या जेवणा खाण्याची आवडीनिवडींची आबाळ तर होत नाही ना असे वाटे त्यासारखे. आपल्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अनेक वेळा अश्रू आले. आता सुद्धा आपण आला आहात असे कळल्यावर त्यांचा अतिशय आनंद झाला. आणि कधी एकदा आपल्याला भेटून खुशालीचे 4 शब्द बोलतो आहोत असे झाले त्याच. परंतु केवळ आपल्या धाकामुळे त्या पुढे आल्या नाहीत. पतीपत्नींमध्ये ममत्वच असावयास हवे ना. हा असा धाक काय कामाचा? वा माधवराव वा, असे कधी पाहिलंही नव्हते आणि ऐकलंही नव्हते. तुमच्या पत्नीचे वय असेल जेमतेम 17-18. अहो पण धारिष्ट्य केवढे. लहान तोंडी मोठा घास घेऊन चक्क उपदेश करीत आहेत आम्हास आणि आपण गप्प राहून त्यांचे समर्थन करीतात. पण असला निलाजरेपणा आम्ही करत नाही. आमच्या पत्नीवर आम्ही माया करतो की नाही हे 4 चौघांसमोर उघड करण्या इतके निर्लज्ज झालो नाही आम्ही अजून. खूप झाला तुमचा पाहुणचार. आमचे भोजन झाले म्हणजे आम्ही सखूबाईंना घेऊन निघू. तिथे घरची कामे करावयास बायका मिळत नाही म्हणून घेऊन जावयास आलो आहोत आम्ही.